नमस्कार, माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत श्यामला बनारसे मॅडम आणि त्यांचं पुस्तक आहे चित्रपट अभ्यास. त्या पुस्तकाबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर ज्या पुस्तकाबद्दल आपण या मुलाखतीत बोलणार आहोत त्या पुस्तकाबद्दल मी थोडक्यात सांगतो. मॅडमनी चित्रपट अभ्यास हे पुस्तक लिहिले आहे आणि या पुस्तकात त्यांनी त्यांना प्रभावित करून गेलेल्या चित्रपटांबद्दल लिहिले आहे. पुस्तकात एका चित्रपटावर एक असा लेख आहे, एका चित्रपटावर एक असे लेख आहेत. त्यात मॅडमने त्या चित्रपटाचे कथानक, त्या चित्रपटाच्या कथानकाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, दिग्दर्शनाची पद्धत, दिग्दर्शकाच्या दिग्दर्शन पद्धतीचे वैशिष्ट्य यांबद्दल लिहिले आहे. पुस्तकात एकूण 12 चित्रपटांवर मॅडमने लिहिले आहे. ते 12 चित्रपट पुढील प्रमाणे आहेत. बॅटलशिप पोटेमकिन, ज्याचे दिग्दर्शक सर्गेई आयझेनस्टाईन. दुसरा चित्रपट ग्रेट डिक्टेटर चार्ली चॅप्लिन. तिसरा वाईल्ड स्ट्रॉबेरीज इंगमार बर्गमन. चौथा सिटीजन केन ऑर्सन वेल्स. पाचवा पथेर पांचाली सत्यजित रे. सहावा राशोमान अकिरा कुरोसावा. पुढचा चित्रपट हिरोशिमा मोन आमोर, दिग्दर्शक अलेन रेनेस. पुढचा चित्रपट बायसिकल थीव्स विटोरियो डी सिका. त्याच्या पुढचा रोमन हॉलिडे विल्यम वायलर. आणि पुढचा साऊंड ऑफ म्युझिक रॉबर्ट वाईज. आणि त्याच्या पुढचा स्टॉकर आंद्रे दार्कोवस्की. आणि शेवटचा कुर्मावतार गिरीश कासारवल्ली. कुर्मावतार हा 2011 साली प्रदर्शित झालेला चित्रपट सोडता इतर सर्व चित्रपट 1980च्या आधी प्रदर्शित झाले आहेत. मला स्वतःला या पुस्तकातील बॅटलशिप पोटेमकिन या चित्रपटावरील लेख सर्वात जास्त इंटरेस्टिंग वाटला. या पुस्तकाच्या सुरुवातीला प्राध्यापक अभिजित देशपांडे यांनी एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी म्हटल्याप्रमाणे चित्रपटाचा अभ्यास ही काहीतरी खोडचट कल्पना आहे, ही आपल्याकडे तर अजूनही प्रचलित असलेली समजूत मोडीत करणारे हे पुस्तक आहे. तर मॅडम, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झाला. तर मॅडम, पहिला प्रश्न हा आहे की एखादा चित्रपट अभिजात म्हणजेच क्लासिक आहे हे ठरवण्याचे कुठले निकष सामान्यपणे असतात आणि तुमच्या मते कुठले निकष यासाठी असावेत आणि ते व्यक्तिसापेक्ष असतात असे तुम्हाला वाटते का? हा प्रश्न तसा मोठा आहे, पण कशाला आपण अभिजात म्हणतो याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याकडेच्या शास्त्रानुसार जे लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा एक वेगळं जीवनदर्शन घडवलेलं असतं तेव्हा त्याला क्लासिकल म्हणण्याची पद्धत आहे. आणि हे क्लासिक एखादी गोष्ट जेव्हा होते तेव्हा ती दीर्घकाळ वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत राहते. ती कधीही जुनी होत नाही. आणि असे आपल्याला साहित्यात अनेक नमुने बघायला मिळतात, तसेच आपल्याला सर्व कलांमध्ये हे नमुने बघायला मिळतात. आणि मॅडम, सामान्यपणे अभिजात चित्रपट हा व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी ठरतो असे एक मत असते आणि तसे अनेक वेळा दिसूनही येते. तर तुमच्या याबद्दल काय मत आहे? अयशस्वी म्हणताना साधारणपणे आपण गल्ल्याचा विचार करतो. चित्रपटाच्या बाबतीमध्ये पहिल्या शोला किती पैसे गोळा झाले, पहिल्या आठवड्यात किती पैसे गोळा झाले, एका वर्षात किती पैसे गोळा झाले, आणि ते जर चित्रपट निर्मितीमध्ये घातलेल्या भांडवलापेक्षा पटींनी जास्त असले तर तो अत्यंत यशस्वी. म्हणजे अलीकडच्याच काळात आपण 2-3 सिनेमांची अशी वर्णनं ऐकली. परंतु जो चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये रेंगाळतो, तुमच्या आतापर्यंतच्या समजुतींबद्दल पुनर्विचार करायला लावतो, त्याच्यासाठी आपण भरभरून टाळ्या वाजवत नाही, पण तो आपल्या आतपर्यंत जाऊन भिडलेला असतो. आणि त्यामुळे सुद्धा अनेक क्लासिक्स असे आहेत की जे एका अर्थाने गल्ला भरून नसतात, परंतु त्याच वेळेला ते यशस्वी असतात. म्हणजे त्यांनी घातलेला पैसा अगदी पाण्यात गेला असं होत नाही. आणि ही चित्रपटांची गंमत आहे की त्यांना दीर्घकालीन, म्हणजे एखादा चित्रपट काही वर्षापूर्वी मागे पडला पण मग तो पुन्हा काही कालांतराने लोकांनी उचलून धरला, अशी पण उदाहरणं झालेली आहेत. त्याचे असे
मग एका बाजूने आवडीनिवडीचे निकष नेहमीच व्यक्तिगत असतात, परंतु रचनेमध्ये काय व्यक्त केलेलं आहे त्याचं स्वरूप हे सार्वत्रिक आहे का? म्हणजे नेहमी पुन्हा एकदा मी राय यांचा अभ्यास केलेला असल्यामुळे मी त्यांचं उदाहरण देते की पाथेर पांचालीच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येतं की तो खऱ्या अर्थाने बंगाली आहे, खऱ्या अर्थाने भारतीय आहे आणि खऱ्या अर्थाने वैश्विक आहे. म्हणजे त्याच्यामधलं जे चित्रण आहे ते या सर्व पातळ्यांवर एक सत्य तुम्हाला जीवनविषयक सांगून जातं. या तऱ्हेचं ज्या चित्रपटाचं कथन असेल किंवा ज्या चित्रपटामधलं जी काही अभिव्यक्ती असेल त्या अभिव्यक्तीला अभिजात म्हणावं असं मला वाटतं. तात्पुरता विनोद किंवा 4 घटका मनोरंजन विरंगुळा असं आपण ज्याला म्हणू की पाहिलं आणि विसरून गेलो, ते पाहिलं होतं एवढंसुद्धा आठवत नाही, तर तेवढे 3 तास त्यांनी आपले मजेत घालवलेले असतात, परंतु त्यामुळे ते क्लासिक होत नाही. आणि मॅडम आता तुम्ही पुस्तकात ज्या चित्रपटांवर लिहिले आहे त्यावर बोलू. बॅटलशिप पोटेम्किन या चित्रपटाचा जगातल्या अभिजात चित्रपटांच्या यादीत सामान्यपणे समावेश केला जातो असे तुम्ही म्हटले आहे. तर या चित्रपटाबद्दल आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सर्गी आयझेनस्टाईन यांच्या चित्रपटाबाबतीतील विचारांबद्दल काही सांगू शकले? हा खरं म्हणजे एक कोर्स चालवण्याचा विषय आहे. आयझेनस्टाईन हा रशियन राज्यक्रांतीनंतर उदयाला आलेला चित्रपटकर्ता आहे आणि त्याने चित्रपट भाषा विकसित होण्यासाठी फार मूलभूत स्वरूपाचं चिंतन केलं आणि फिल्म सेन्स आणि फिल्म फॉर्म या नावाची त्याची 2 पुस्तकं अतिशय प्रसिद्ध आहेत आणि जगभरातले चित्रपटाचे अभ्यासक ती पुस्तकं अगदी एखाद्या प्रायमरी ग्रंथासारखी पुन्हा पुन्हा वाचतात, कारण त्याच्यामध्ये चित्रपटाची अर्थनिर्मिती कोणत्या प्रकारच्या रचनांमधून होते, त्याच्यामध्ये स्थळ आणि काल यांचा संबंध कसा उत्पन्न होतो आणि त्यामुळे चित्रपटाची अर्थनिर्मिती ही कशी एका अर्थाने समकालिक आणि एका अर्थाने एका पाठोपाठ येणारे दृश्य तुकडे घडवीत असतात, याविषयीचं मूलभूत चिंतन आणि लेखन आयझेनस्टाईन यांनी केलं आणि त्यामुळे त्यांच्या योगदानाच्या पहिल्या पायरीशिवाय आपण पुढे कुठे जात नाही. आणि मॅडम त्यांच्या या चित्रपटाबद्दल काही सांगू शकाल? बॅटलशिप पोटेम्किन. बॅटलशिप पोटेम्किन ही खरं म्हणजे हसलेल्या क्रांतीची कथा आहे, परंतु पुढची क्रांती यशस्वी झाल्यामुळे लोकांचा क्रांतीला असणारा जो आधार होता आणि लोकांमध्ये असलेला जो रोष होता त्याचा उद्रेक कसा होतो याचं अतिशय उत्तम चित्रण आणि त्याच वेळेला राजसत्ता दमन कशी करते याविषयीचंही एक अतिशय क्रूर असं चित्रण आपल्याला बॅटलशिप पोटेम्किनमध्ये बघायला मिळतं. आणि त्याचं महत्त्व म्हणजे शेवट असं आहे की चित्रपट फसलेल्या क्रांतीचा असूनसुद्धा त्याचा शेवट एका आशेने होतो की जसे शहरातले लोक ओडेसा बंदरावर जाऊन खलाशांशी आपली एकता दाखवून देतात, तसंच बॅटलशिप पोटेम्किन हे हल्ला त्याच्यावरती न होता बंदरातून सुखरूप बाहेर पडतं. आणि तसंच रशियन इतिहासात पण झालं की ही पहिली क्रांती जरी फसली तरी पुढची क्रांती यशस्वी झाली. आणि मॅडम तुम्ही पुस्तकात सिटिझन केन या चित्रपटाबद्दल लिहिले आहे. हा चित्रपट 1940 साली प्रदर्शित झाला. फ्लॅशबॅक तंत्राचा इतका सढळ वापर तोपर्यंत झाला नव्हता असे तुम्ही या चित्रपटाच्या संदर्भात म्हटलं आहे.
तर या चित्रपटाबद्दल आणि फ्लॅशबॅक तंत्राच्या या चित्रपटातील वापराबद्दल काही सांगू शकाल का? फ्लॅशबॅक हा एक केवळ चित्रपट ही यांत्रिक निर्मिती असल्यामुळे त्याचं निर्मितीचं जे तंत्र आहे त्याच्याशी निगडीत असलेला एक उपाय आहे. म्हणजे सुरुवात चुकवू नका आणि शेवट सांगू नका अशा तऱ्हेचे जे उत्सुकता वाढवणारे चित्रपट असतात त्याच्यामध्ये नेहमी एखादा पेच तुमच्यासमोर ठेवला जातो. तो चित्रपटभर उलगडत मग तुम्हाला मागच्या गोष्टींचा संदर्भ लागतो. फ्लॅशबॅकमध्ये आता सिटिझन केनमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामधला हा जो केन आहे या केनच्या बालपणापासून त्याच्या मृत्यूपर्यंतचा संबंध प्रवास आहे. आणि तो एका माणसाचा प्रवास आपण म्हणू शकत नाही. तो जवळजवळ एका अमेरिकन पिढीचा प्रवास आहे की ज्याच्यामध्ये आर्थिक उत्कर्षाची पायरी चढणं याला अत्यंत महत्त्व होतं. त्याचबरोबर त्यामुळे त्याचं नाव सिटिझन केन हे जे आहे की आपण सिटिझन आहोत आणि आपल्याला स्वातंत्र्य आहे, या दोन्ही गोष्टी त्या चित्रपटामध्ये अधोरेखित झालेल्या आहेत. आणि त्यामुळे त्याच्या लहानपणच्या कोणत्या प्रसंगांचा त्याच्या आयुष्यावर परिणाम झाला, त्याच्या आयुष्यातल्या कोणत्या घटनांनी त्याचं जीवन घडवलं, त्याची मैत्री, त्याची लग्न, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये या सिटिझन असण्याशी एक मोठा संबंध आहे. आणि श्रीमंतीचं वेड अक्षरशः कशा प्रकाराने माणसाला गाठतं ते पण सिटिझन केनमध्ये अतिशय उत्तम आपल्याला बघायला मिळतं. आणि मॅडम तुमच्या पुस्तकातील आंद्रे तार्कोव्स्की यांच्या स्टॉकर या चित्रपटावरील लेखाचं नावच मला इंटरेस्टिंग वाटलं. श्रद्धेचे काय करायचे असे ते नाव आहे. तर त्यांच्या स्टॉकर या चित्रपटाबद्दल आणि त्यांच्या चित्रपटाबाबतीतील भूमिकेबाबत काही सांगू शकाल का? तुम्हाला आंद्रे तार्कोव्स्की यांचे कुठले विचार महत्त्वाचे वाटतात? पुन्हा तार्कोव्स्की हा असाच आणखीन एका टर्मभर शिकायचा विषय आहे. कारण दृश्य भाषा आपण कशी उलगडतो याविषयीचेच प्रयोग त्यांनी केले. आणि पहिल्यापासून कथन म्हणजे जसं घडलं तसं एकानंतर एक सांगत जाणं नव्हे, तर मनुष्य ज्या प्रतिमा त्याच्यापर्यंत पोचतात त्यांचा पुढचा मागचा संदर्भ आपला आपण समजावून घेऊ शकतो. आणि त्याचे भावार्थ जे असतात ते भावार्थ तुमच्या कथनाचा भाग होऊ शकतात का? आणि तार्कोव्स्की पुन्हा मी म्हटलं तसं एका टर्मभरच्या अभ्यासाचा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये श्रद्धेचं काय करायचं हा जो प्रश्न आहे तो आपण काय लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे रशियन राज्यक्रांतीमध्ये चर्च आणि राजसत्ता या दोन्हीला लोकांनी आव्हान दिलं होतं. मग लोकांच्या दृष्टीने राजसत्तेवरती श्रद्धा ठेवायची का याच्यावर श्रद्धा ठेवायची. आणि ते एका सायन्स फिक्शनच्या स्वरूपात त्यांनी मांडलेलं आहे. आणि हे सायन्स फिक्शन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये परग्रहावरचं आक्रमण, मग तिथे काही जे उद्ध्वस्त अवशेष आहेत त्याच्याविषयी गूढ आणि तिथे जायला परवानगी नसणं यासारख्या मुद्द्यांचा त्यांनी त्याच्यात वापर केलेला आहे. आणि त्याच्यातल्या पात्रांनासुद्धा त्या अर्थाने व्यक्तित्व असण्यापेक्षा त्या वृत्ती प्रवृत्ती आहेत. एक प्रोफेसर आहे, एक फिलॉसॉफर आहे. आणि हा जो स्टॉकर ज्याचं ते नाव आहे तो स्टॉकर नियमांना डावलून लोकांना ती ट्रिप घडवून आणणारा माणूस आहे. आणि त्याचं कुटुंब आहे, त्याला एक मुलगी आहे. आणि त्यामुळे हे एक कुटुंब इतिहास, शास्त्र, विज्ञान आणि शस्त्र या सगळ्या विषयीचे जे विचार आहेत ना ते आपल्याला स्टॉकरमध्ये वेगवेगळ्या प्रकाराने भेटतात. आणि अनुक्रम आणि तर्कनिष्ठता याच्यामध्ये नेहमी संगती असतेच असं नाही,
हे तत्त्व पण आपल्याला त्याच्यामधून बघताना कळतं. आणि त्यामुळे स्टॉकर हा चित्रपट निर्मितीच्याच विधेमध्ये एक वेगळा सिनेमा म्हणून आपल्या लक्षात येतो. आणि मॅडम, आंद्रे तार्कोव्स्की यांचे कुठले विचार तुम्हाला महत्त्वाचे वाटतात, थोडक्यात काही सांगू शकाल? तार्कोव्स्कीचे विचार असे त्या सिनेमातून आपल्याला कळत नाहीत, पण त्याच्यामधल्या संवादांमध्ये ज्या चर्चा येतात की शेवटी एखादा प्रोफेसर असला तर तो कसा आपल्या बढतीचा विचार करतो, किंवा हा स्टॉकर जो आहे तो आपल्या अपंग मुलीचा कसा विचार करतो, तो एवढा जीव धोक्यात घालून हा सगळा उद्योग का करतो, त्याची बायको ही वेगळ्या अर्थाने पीडित आहे, आणि या सगळ्या पीडा माणूस सहन कशा करतो, कशाच्या बळावर करतो. आणि मग तिथे श्रद्धा आणि राजसत्ता या दोन्ही गोष्टी अपुऱ्या पडतात, आणि माणसं एकमेकांशी कशी वागतात. आणि याचे अनेक नमुने त्या एकाच चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ही मोठी मजेची गोष्ट आहे. नियम पाळा म्हटलं तर काय होतं, नियम मोडला तर काय होतं, कुठे आपण तर्कनिष्ठ राहू शकतो, कुठे आपण तर्कनिष्ठ राहू शकत नाही, अशा सगळ्या प्रश्नांचा त्याच्यामध्ये आपल्याला आढळ होतो. आणि त्यामुळे मला ते टायटल सुचलं की श्रद्धेचं काय करायचं. आणि हा एक विचार आहे, हा मला तो सिनेमा बघत असताना ज्या गोष्टी जाणवल्या त्याच्या अनुषंगाने झालेला विचार आहे. पण चित्रपट जर पाहिला तर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या विचाराच्या पद्धतीप्रमाणे त्याच्या वेगवेगळ्या वाटा त्याच्यामध्ये दिसू शकतात. आणि मॅडम, चित्रपट या माध्यमाबद्दल भारतामध्ये गंभीरपणे विचार झाला नाही असे तुम्हाला वाटते का? आणि असे असेल तर याचे काय कारण असं असं तुम्हाला वाटतं? हे याचं एक सरळ उत्तर हो असंच आहे. कारण पंडित नेहरूंच्या सांस्कृतिक धोरणामध्ये विज्ञानाला जसं महत्त्व होतं, आधुनिकतेला जसं महत्त्व होतं, तसं परंपरेला पण महत्त्व होतं. आणि चित्रपट ही गोष्ट अशी आहे की जी धंदा असतेच असते आणि ती कलाही आहे. तर ही कला म्हणून कशी वाढेल हा मुद्दा नेहरूंच्या डोळ्यासमोर नेहमी होता. आणि त्यासाठी त्यांनी सका पाटलांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी पण या माध्यमाचा विचार करण्यासाठी हे केली होती. तिचा रिपोर्ट आला होता की 8वीपासून शाळेमध्ये मुलांना चित्रपट माध्यमाचं शिक्षण मिळालं पाहिजे. अर्थात ते आपल्याकडे अजिबात झालं नाही. अजूनही म्हणावं असं पद्धतशीरपणे आपण जसे इतर वैज्ञानिक विषयांचे अभ्यासक्रम म्हणजे प्राथमिक स्तरावर काय, मधल्या हायस्कूल स्तरावर काय, कॉलेज स्तरावर काय, असा जो एक जिना आपण तार्किक विचारांचा पाहतो तसा काही चित्रपटाच्या बाबतीत आपल्याला दिसत नाही. आणि धंदा हा मुख्य झाल्यामुळे गल्लाभरू चित्रपटांची निर्मिती आणि मग स्वप्नरंजनात्मक चित्रपटांची निर्मिती हाच तुमचा सिनेमा क्षेत्राचा मुख्य भाग झाला. आणि असं झाल्यानंतर मग तिथले हिरो हिरोईन त्यांच्या भानगडी किंवा जे काय असेल ते अशा गोष्टींनी वर्तमानपत्र आणि साप्ताहिक किंवा इतरही नियतकालिकं भरायला लागली. आणि फिल्म इन्स्टिट्यूट जेव्हा तयार झाली त्यावेळेला सुद्धा तिथे चित्रपट निर्मितीच्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण मिळतं आणि तिथून प्रशिक्षण घेतलेले मोठमोठे कलावंत आपण बाहेर आलेले पाहिले. परंतु ती निर्माण झाल्यानंतरसुद्धा त्या काळातही चित्रपट व्यावसायिकांचा असाच
होरा होता की इथनं आपल्याला कुशल तंत्रज्ञ मिळतील. कलावंतांच्यासाठी फार कोणाला आस्था नव्हती की कलावंत जन्मावा लागतो वगैरे अशा कल्पनांमध्ये लोक होते. परंतु जेव्हा फिल्म ॲप्रिसिएशनसाठी म्हणून प्राध्यापक पद तिथे निर्माण केलं तेव्हा प्राध्यापक सतीश बहादूर यांनी या संबंध व्यवसायाचा आणि निर्मितीचा शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला आणि त्याच्यात त्याने अगदी लहान मुलांसाठी कशा प्रकारे शिक्षण देता येईल म्हणजे शालेय पातळीवर. पुढे अभ्यास म्हणून चित्रपट निर्मितीच्या ज्या विधा आहेत त्या विधा आणि त्याविषयीची जी काही सैद्धांतिक भूमिका असेल ती भूमिका यांचा अभ्यास आणि पुढे जाऊन स्वतःचा रिसर्च अशा तऱ्हेची एक व्यवस्था त्यांनी उभी केली. मी त्यांच्या हाताखाली जेव्हा काम करत होते त्या कामातूनच हे पुस्तकसुद्धा निर्माण झालेलं आहे. अशी पुस्तकं तुम्हाला चित्रपटांची संहिता समोर घेऊन अभ्यास करणं, कारण चित्रपट आपण पाहतो तेव्हा कोणतंही दृश्य किती वेळ आपण पाहतो आणि त्याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असला तर तो क्रम पुन्हा पुन्हा पाहून आपण त्याचा अर्थ काय, त्याचा इतर कथानकाशी संबंध काय. म्हणजे अनेक वेळा आपण असं म्हणतो की हे नाचगाणी नुसती त्याच्यामध्ये घुसडलेली असतात. तर घुसडलेली असतात म्हणजे काय, मूळ कथा कुठे जाते, मग नाचगाणी तिथे यशस्वी कशी होतात. या प्रकारचा जो अभ्यास आहे त्या सगळ्या अभ्यासाला प्राध्यापक बहादुरांनीच पहिली शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. नंतर अर्थातच पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये हा अभ्यास पुष्कळ पुढे गेलेला होता. तार्कोव्स्की किंवा फ्रेंच सिनेमामधले लोक किंवा इव्हन हॉलिवूडमध्ये जे विचारवंत होते त्याने चित्रपटाच्या प्रत्येक तांत्रिक वापराबाबत म्हणजे अगदी इतिहासातच आपण गेलो तर जेव्हा मिडशॉट घेतला तेव्हा हू विल बाय हाफ अ मॅन अशा तऱ्हेची टीका पण झाली होती. परंतु त्या कथनाच्या पद्धतीमध्ये या तऱ्हेचं कॅमेऱ्याचं अंतर हे आपल्या दृष्टीचं अंतर असतं आणि आपल्या अर्थबोधाच्या पद्धतीशी त्याचा संबंध असतो. हे सिद्धांत हळूहळू पक्क होत गेलं आणि आपल्याला असं दिसतं की चित्रपटाचा अभ्यास करण्यासाठी मी खूप चित्रपट पाहिले हे पुरेसं नाही. मी एक चित्रपट नीटपणे समजावून घेतला तर मला त्या चित्रपटाच्या मांडणीचं, रचनेचं, त्याच्यातल्या एकेका फ्रेमचं जे आकलन होतं ते आकलन नुसतं जेव्हा आपण एक संज्ञा प्रवाह म्हणून चित्रपटाकडे बघू तेव्हा होत नाही. आणि मॅडम अलीकडील काळात तुम्हाला महत्त्वाचे वाटणारे कुठले चित्रपट आहेत का आणि याबद्दल सांगू शकाल? काय गेल्या काही वर्षामध्ये माझ्या डोळ्यांचा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझं चित्रपट बघणंच कमी झालं आहे. त्यामुळे याच्या बाबतीत मी फार बोलू शकत नाही, कारण पिपली लाईव्हसारखे सिनेमे किंवा देवदाससारखे सिनेमे तर त्यांच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की कथानकाचा विचारच वेगळ्या प्रकाराने करण्याची हे आहे. म्हणून कासारवल्लींचा जो सिनेमा मी घेतला तो मुद्दाम यासाठी या पुस्तकामध्ये समाविष्ट केला की कासारवल्लींसारखा कलावंत जेव्हा आपल्याच भूतकाळाकडे बघतो आणि देशाच्या भूतकाळात गांधी हे जे व्यक्तिमत्व होतं त्याची दृष्टी आणि त्याचा कालखंड यांचा आज काय झालेला आहे याविषयीचा त्यांनी जो विचार चित्रपटाच्या द्वारे मांडलेला आहे तो माझ्या दृष्टीने मला महत्त्वाचा वाटला की ही प्रक्रिया आहे
कुठच्याही कलेमध्ये चालणारी एक सामाजिक सांस्कृतिक प्रक्रिया आहे. आणि मग ती सिनेमाच्या भाषेत कशी येते, तर याची सुरुवातच मुळी चष्मा आणि घड्याळ ही गांधीजींची 2 प्रतीकं, आणि तो चष्मा पुसून ठेवणं आणि ते घड्याळ नीटनेटकं ठेवणं, याच्यातून त्याची आज कालबाह्यता किंवा कालसंबद्धता आणि दृष्टीने, ती दृष्टी आणि आजची दृष्टी याच्यामध्ये काय फरक पडला. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा आपण त्याला धर्माच्या बाबतीत जसं म्हणतो ना की हे कर्मकांड होऊन बसलं आहे, तसं खादी वापरणं मग हे कर्मकांड आहे का, किंवा अहिंसा सत्य असते असं म्हणत राहणं हे कर्मकांड आहे का, अशा तऱ्हेचे प्रश्नसुद्धा त्याने त्याच्यामध्ये उभे केलेले आहेत. आणि मॅडम, चित्रपटाच्या अभ्यासाबद्दल मराठीत किंवा इतर भाषेत, इंग्लिश किंवा हिंदी, कुठले पुस्तकं किंवा इतर माध्यमातील गोष्टी जसे की डॉक्युमेंटरीज तुम्हाला महत्त्वाच्या वाटतात? ते काय आहे की लिहिण्याची शिस्त माणसं कशी मानतात त्याच्यावर ते अवलंबून आहे. आता मराठीमध्ये लिहिणाऱ्या लोकांमध्ये अरुण खोपकर किंवा मतकरी, रत्नाकर मतकरींचे आहे, गणेश मतकरी. हां तर मतकरी आणि अरुण यांचे जर तुम्ही लेखन वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुष्कळ सैद्धांतिक पातळीवरती व्यापक जागतिक संदर्भ घेऊन लिहिलेलं दिसतं. परंतु सर्वसामान्यपणे जास्तीत जास्त काय लिहिलं जातं, तर पुष्कळ वेळा वर्तमानपत्रात जे सिनेमा लागल्यानंतर परीक्षण म्हणून छापून येतं, गोष्ट सांगायची, 2-4 काहीतरी कॉमेंट करायच्या, बारदार नृत्य, आकर्षक संगीत वगैरे, एवढ्यावरती ते संपतं. परंतु चित्रपटाचा अभ्यास जर खरोखरी शालेय पाठ्यक्रमात किंवा महाविद्यालयीन पाठ्यक्रमात झाला तर या लेखनाचं स्वरूपही बदलेल. आणि ते बदलणं आवश्यक आहे, त्याशिवाय डिसिप्लिन उभी राहत नाही. वेगवेगळ्या जरी विचार पद्धती असल्या तरी म्हणजे सगळ्यांनाही चित्रपटाची रचना आणि रचनेचं विश्लेषण ही पद्धत पुरेशी वाटत नाही. पण मग ज्या इतर पद्धती आहेत त्यांचासुद्धा विकास होणं आवश्यकच आहे ना, की कोणत्या इतर सौंदर्यशास्त्रीय तत्वांशी आपण त्यांची सांगड घालतो. एकदा हे विश्लेषण करून घेतल्यानंतर पुढे सामाजिक राजकीय संदर्भांचा त्याच्यामध्ये काय भाग असतो, सांस्कृतिक प्रवाह कसे कसे त्याच्यामध्ये व्यक्त होतात, हाही सगळा मग अभ्यासाचा विषय होऊ शकतो. हो मॅडम, थँक्यू, तुम्ही मुलाखत दिली. आणि मॅडमचं हे पुस्तक आहे चित्रपट अभ्यास, आणि या पुस्तकाची लिंक मी पुस्तक विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. थँक्यू मॅडम, तुम्ही मुलाखत दिली.